आपण पाहत आहात BCCN न्यूज। संत चोखा सागरात दादांच्या अस्थीचे होणार विधिवत विसर्जन। अस्थी कलश आज दर्शनासाठी बुलढाण्यात। दिवंगत अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज 5 फेब्रुवारीच्या सकाळी बुलढाणा शहरात दाखल झाला। अजितदादांच्या अंत्यसंस्कारात अनेकांना सहभागी होता आले नाही, परंतु त्यांचा अस्थिकलश थेट बुलढाण्यातच आल्यामुळे अंतिम दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे। तर आज बुलढाण्यानंतर चिखली व देऊळगाव राजा येथे अस्थिकलश दर्शनासाठी उपलब्ध करण्यात येणार असून संत चोखा सागरात अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सिंदखेड राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे यांनी दिली आहे। समस्त बुलढाणेकर, पत्रकार, वकील अनिल वावस्कर, बुलढाणा शहराचे सर्व नगरसेवक, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती समितीचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ही दुर्दैवी वेळ नियतीने बुलढाणेकरांवर आणून ठेवली आहे। दादांचा अस्थिकलश, त्याचं अंतिम दर्शन, भूमिका ज्या दादांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवली त्या दादांना अभिवादन करण्यासाठी बुलढाणा शहरातील महिला वर्ग प्रामुख्याने या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सकाळची वेळ असतानाही या ठिकाणी पोहोचणार आहे। ज्या प्रकल्पासाठी ज्या खडकपूर्ण खूप आहे, स्टेजवर जास्त गर्दी न करता एक एक दोन दोन तीन तीन जणांवर प्रेता जळाली मग भारताला निवारता चाली, मग भारता दादा लय साधा भादा, अजित दादा लय साधा भादा, सडेतोड करणारा जनते वार्ता झाली। विमान अपघाती प्रेता झाली, विमान अपघाती प्रेता बारामती, दुःखाद निधनाने शक्ती गाली, दुःखाद निधन जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रंगना बाळकृष्णा सुकाला लोटांगणी घडले कधी ना घडावे असे तेच घडले, दादाची चाहते ढसढसात रडले। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही परवापासून सिंदखेड राजा मातृतीर्थ राजवाड्यापासून अस्थिकलशाची त्या ठिकाणी दर्शनाला उपलब्ध त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथून मग लोणार असेल, मेकर असेल, खामगाव असेल, शेगाव असेल, जळगाव जामोद, वरवड बक्काल असा सगळा करत नांदुरा त्यानंतर मलकापूर, मोताळा आणि आज बुलढाणा या ठिकाणी आपण सध्या इथं आलेलो आहे। सगळेच जण भावनिक झालेले आहेत आणि भावनिक अशा भावुक वातावरणामध्ये सगळेजण दर्शन कलशाचं घेत आहेत आणि वारंवार लोकांना सातत्यानं दादाची आठवण या निमित्तानं होते। खरं तर एवढा हा क्षण म्हणजे सत्यता मानायला कोणी तयार नाहीये, अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली। आता अस्थिकलश चिखली आणि नंतर देऊळगाव राजाला त्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर संत चोखा सागर आमचा खडकपूर्ण प्रकल्प या ठिकाणी दादांचा अस्थिकलश त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी होणार।